तुम्ही नवीन वर्षाचा संकल्प केलाय, जिम लावायची आहे, लवकर उठायचं आहे, पण शरीर मात्र साथ देत नाहीये का? सकाळी उठल्यावरती फ्रेश वाटण्याऐवजी अंग जड झाल्यासारखं वाटतंय, कामात लक्ष लागत नाहीये. जर हे तुमच्यासोबत होत असेल तर समजून जा की तुमच्या शरीरानं एक स्टॉप सिग्नल दिला आहे. याचा अर्थ काय बरं? तुमच्या शरीरामध्ये आम किंवा टॉक्सिन्स असले आहेत आणि ते तुम्हाला बाहेर काढणं गरजेचं आहे. 7 दिवसांचा आयुर्वेदिक डिटॉक्स प्लॅन हा कोणताही फॅन्सी ज्यूस डाएट नाहीये, तर हा आहे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला शरीराला आतून स्वच्छ करणारा एक सोपा मार्ग. चला तर मग सुरू करूयात. सर्वप्रथम समजून घेऊया की हे विषारी घटक येतात बरं कुठून. आता आयुर्वेद सांगतं की रोगः सर्वे अपि मंदाग्नो, म्हणजे काय तर सर्व आजारांचं मूळ हे आपल्या मंद पचन शक्तीमध्ये आहे. जेव्हा आपण आपल्या भुकेपेक्षा जास्त खातो किंवा पचायला जड अन्न खातो तेव्हा त्याचं पूर्ण पचन तर होत नाहीये. मग काय होतं, हे अर्ध पचलेलं अन्न आतड्यामध्ये जातं, सडतं आणि त्यातून मग तिथं एक चिकट पदार्थ तयार होतो आणि ज्याला आपण आयुर्वेदामध्ये आम म्हणतो. बरं, मग हा आम ओळखायचा कसा? सगळ्यात पहिलं सकाळी आरशासमोर जा, जिभेवरती पांढरा थर आहे का बघा. जिभेवरती पांढरं कोटिंग आहे म्हणजे आम आहे. तोंडाला दुर्गंधी आहे का? दुर्गंधी असेल तर आम आहे. विनाकारण थकवा किंवा आळस येतोय तर आम आहे. सांधेदुखी किंवा अंगदुखी असेल तर डेफिनेटली टॉक्सिन्स आहेत. जर तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील तर तुमच्या शरीराला डिटॉक्सची गरज आहे. मग यावरती उपाय काय बरं? डिटॉक्सच्या गोळ्या नाही. यासाठी आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिलं औषध आहे ते म्हणजे फास्टिंग, लंघन. लंघन म्हणजे फक्त उपाशी राहणे नाहीये, तर पचन संस्थेला विश्रांती देणे. कल्पना करा, जर तुमच्या घराची तुम्हाला साफसफाई करायची आहे तर तुम्ही आधी काय करता? नवीन सामान आणणे थांबवता, बरोबर आहे? तसंच आपल्या शरीरातला जर कचरा किंवा आम टॉक्सिन्स जाळायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा नवीन अन्न थांबवावं लागेल. जेव्हा आपण हलके अन्न घेतो तेव्हा आपली पचनशक्ती अग्नी हा मोकळी होते आणि ती शरीरात साचलेले विष पचवायला, डायजेस्ट करायला सुरुवात करते आणि यालाच आधुनिक विज्ञानामध्ये ॲटोफॅगी म्हणतात. चला आता वळूया आपल्या 7 दिवसाच्या ब्ल्यूप्रिंटकडे. त्यामुळे वही आणि पेन तयार ठेवा. पहिल्या 2 दिवसामध्ये तुम्हाला फक्त लिक्विड डाएटवरती राहायचं आहे, फक्त द्रव पदार्थावरती. पहिले 2 दिवस तुम्हाला फक्त कोमट पाणी आणि मुगाचे कडण म्हणजे मुगाचे सूप घ्यायचे. मुगाच्या डाळीचे पाणी हे तुम्हाला पचायला सर्वात हलके असते. हे तुमच्या अग्नीला प्रदीप्त करेल. जर भूक लागली असेल तर भाजलेल्या लाह्या किंवा फळे सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण जड अन्न मात्र पूर्ण बंद ठेवा 2 दिवसात. दुसरे 2 दिवस म्हणजे दिवस 3 आणि 4 यामध्ये सेमी सॉलिड आहार तुम्ही घेऊ शकता. आता तुमची पचनशक्ती सुधारली आहे. 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी मुगाची खिचडी खा. यात भरपूर तूप घाला. देशी गाईचे तूप असेल तर उत्तम आणि जिरे घाला. आयुर्वेदामध्ये खिचडीला सुपाच्य म्हणलंय, म्हणजे काय तर इझी टू डायजेस्ट. हे शरीराला ताकद देतं आणि टॉक्सिन सुद्धा वाढवत नाहीये. आता शेवटचे 3 दिवस, दिवस नंबर 5, 6 आणि 7 याच्यामध्ये काय करायचं? एक नॉर्मल आहार घ्या. त्याच्यामध्ये ग्रॅज्युअल शिफ्ट करायचा आहे. 5व्या दिवसापासून तुम्ही भाकरी आणि फळभाज्या, त्यामध्ये वेलवर्गीय भाज्या घ्या. दुधी असेल, पडवळ असेल, हे सुरू करू शकता. पण एक नियम पाळा की प्रत्येक जेवणामध्ये 1 चमचा देशी गाईचं तूप घ्या. तूप हे तुमच्या डिटॉक्ससाठी खूप महत्वाचं आहे. हे शरीरातील विषारी घटक ओढून बाहेर काढण्यास मदत करतं. आता या प्रक्रियेला गती जर द्यायची असेल तर तुम्ही आमचे गोसत्वाचे डिटॉक्स किट सुद्धा वापरू शकता. यात पचन सुधारणाऱ्या काही गोष्टी आहेत जे कोठा साफ करण्यास मदत करतात. त्याच्यासाठी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता शारीरिक डिटॉक्स बरोबर मानसिक डिटॉक्स सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही आहार तर शुद्ध केला, पण मनाचं काय? या 7 दिवसात एक नियम करा. नो स्क्रीन फॉर 30 मिनिट्स. रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिट मोबाईल, लॅपटॉप पूर्णपणे बंद करा आणि त्या वेळेत काय करायचं तर डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या किंवा एखादे पुस्तक वाचा. कारण जेव्हा मन शांत होते तेव्हा शरीर आपोआप रिकवर होते. आणि याला सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही नाकामध्ये पंचगव्य नस्य सुद्धा टाकू शकतो. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. मित्रांनो, हे 7 दिवस तुमच्या शरीरासाठी एक भेट आहेत, गिफ्ट आहेत. हे केल्यावर तुम्हाला इतकं हलकं आणि एनर्जेटिक वाटेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तर आजपासून तो अंमलात आणा. तुम्ही हा चॅलेंज स्वीकारत असाल तर कमेंटमध्ये लिहा, आय ॲक्सेप्ट 7 डे डिटॉक्स चॅलेंज. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी गोसत्वला सबस्क्राईब करा. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.